काल रात्री मी अळूच्या वड्या बनवल्या होत्या, तर म्हणलं चला रेसिपी तुम्हाला शेअर करते। मी सांगितली होती आईला अळूची पानं आणायला आणि अळू खूप छान झाली। आता पाऊस पडलाय, पावसामुळे या दिवसात अळूला मावा पण राहत नाही आणि खूप छान पानं होतात। सगळ्यात आधी अळूचे पटपट देठ कापून घ्यायचे। देठ कापून घेतल्यानंतर अळूच्या पानाच्या शिरा कापून घ्यायच्या, म्हणजे वडी चांगली चिपून बसते। त्यानंतर अळूची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। धुवून झाल्यानंतर ती एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची। इथून पुढे आता खरी रेसिपी चालू होते। मिक्सरच्या एका भांड्यात मिरची, लसूण आणि जिरे वाटून घ्यायचे। तोपर्यंत मी इकडे पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं होतं। एक पातेलं घ्यायचं आणि त्यात बेसन पीठ टाकायचं। थोडक्यात मी अर्धा किलो बेसन पीठ तर नक्की घेतलं असेल। त्यानंतर आपण जे मिरची, लसूण आणि जिरी वाटली होती ते त्यात टाकून घ्यायचं। अळूच्या वड्यांना मी हावरी सुद्धा घालते, तुमच्याकडे तीळ म्हणत असतील किंवा हावरी म्हणत असतील। आणि त्यानंतर खायचा सोडा, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं। खायचा सोडा थोड्याच प्रमाणात टाकायचा आणि हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं पाणी टाकून। जास्त पातळ सुद्धा होऊ द्यायचं नाही, जे पानांना व्यवस्थित लागलं पाहिजे असं करायचं। आणि तोपर्यंत माझं इकडे पाणी पण तापलेलं होतं। त्यानंतर मी एक चाळण घेतली आणि त्याला तेल लावलं। तेल यासाठी लावतात कारण वड्या चाळणीला चिकटू नये म्हणून। वड्या करायला घेतल्या आणि पानं मोठी असल्यामुळे त्या ताटावर मला जमानच वड्यांना ते बेसन लावायला। छान असं सगळीकडून बेसन पीठ लावून घ्यायचं आणि चिंगूसपणा करायचा नाही, जास्त बेसन पीठ लावायचं तरच वडी चांगली लागेल। 4-5 पानं टाकून मी एक वडी करते आणि पानं उलटी टाकून बेसन पीठ लावायचं। पानांना बेसन पीठ लावून झाल्यानंतर मस्त असं चिपून घ्यायचं। त्याला बेसन पीठ लावत लावत चेपायचं, म्हणजे वडी जास्त चिपून राहते। अशा प्रकारे मी सगळ्या पानांना बेसन पीठ लावून वड्या तयार करून घेतल्या आणि त्या चाळणीत ठेवल्या। पानं मोठी असल्यामुळे त्या चाळणीत बसत नव्हत्या म्हणून मी त्यांना कापून ठेवलं आणि शिजायला ठेवून दिल्या। पाणी तर उकळलेलंच होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर झाकण पण ठेवून घेतलं। 15 मिनिटांनी मी एकदा उचकून पाहिलं होतं तर खूप छान असं शिजत आलेल्या होत्या, शिजलेल्या नव्हत्या वड्या। त्यानंतर अर्ध्या तासाने पाहिलं तर वड्या शिजत आल्या। मी चाकूने पाहते वड्या शिजल्यात की नाही, तुम्ही कशा पाहता नक्की कमेंट करून सांगा। तर माझ्या वड्या शिजल्या होत्या आणि त्याला मी गार व्हायला ठेवलं होतं। थोड्या वेळाने एका कढईत तेल ओतलं आणि वड्या थंड झाल्या होत्या तर त्या कापायला घेतल्या होत्या। तर तुम्ही पाहू शकता किती छान काप होतात, ते पातळ काप करायचे। आणि 8 वाजले होते तर समूला लागली होती भूक आणि तो म्हणला की मम्मी कधी होणार जेवण। तेल तापलंय का पाहायचं आणि त्यामध्ये वड्या सोडून द्यायच्या। कढईत तर मी तळून दाखवल्यास, कारण की मला कडक करायच्या होत्या थोड्या, आणि मी तव्यात सुद्धा तळल्या जेणेकरून त्या जास्त कडक होणार नाही म्हणून। कढईत तळलेल्या वड्या तुम्ही पाहू शकता किती कडक आणि किती मस्त झाले, ते एकदम कुरकुरीत लागत होत्या। तर तुम्हाला कशी वाटली माझ्या अळूच्या वड्यांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे करता तेही सांगा। अळूच्या वड्यांसोबत मी आज जेवणात तळलेली मिरची, कढी, भात आणि भाकरी केलेली होती। कसं वाटलं जेवण?